प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब चॅनलवरती जेल रोड पोलीस स्टेशन येथे मटक्या संदर्भात नगरसेवक कामाटी आणि पापाशेट यांच्यात खंडाजगी या शीर्षकाखाली बातमी प्रसारित करून पोलिसांची बदनामी करून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होण्याच्या उद्देशानं खोटी बातमी लावल्याच्या आरोपातून प्राईम महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे पत्रकार शहानवाज शेख यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे यांनी पारित केलेले आहेत। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाई पठाण नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर हे जेल रोड पोलीस स्टेशन येथे नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब चॅनलची बातमी आली। सदर बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटक्या संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाठी आणि पापाशेट यांच्यात खंडाजगी या मतळ्याखाली बातमी प्रसारित करून जेल रोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन व्हावी या उद्देशानं प्रसारित केल्याचं दिसून आलं। वास्तविक पाहता जेल रोड पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही घटना घडलेली नव्हती, त्यामुळे सदरची बातमी प्रसिद्ध करून अफवा पसरवून पोलिसांविरुद्ध अप्रतीची भावना निर्माण झाल्याच्या कारणास्तव यूट्यूब प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार शहानवाज शेख यांच्या विरुद्ध पोलीस नाईक 1424 इरफान इलाई पठाण नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर यांनी फिर्याद दिली होती। सदर फिर्यादीवरून आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना चेतवणं अधिनियम 1922 च्या कलम 3 तसेच पुरावा नष्ट केल्याचे भारतीय दंडविधान कलम 201 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे यांनी करून आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोप पत्र सादर करण्यात आलं होतं। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे यांच्या कोर्टात झाली। सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षीदार तपासण्यात आले। सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीनं बातमी प्रसिद्ध केल्याची निर्विवादपणे सरकार पक्षानं साबित केली नाही। तसेच यूट्यूब चॅनलवरील बातमी कोणीही एडिटिंग करून त्यामध्ये बदल करू शकतो, त्यामुळे आरोपीने सदरचा व्हिडिओ बनवला व तो प्रसारित केला आहे हे सांगता येत नाही। तसेच सदर केसमध्ये स्वतंत्र साक्षीदार कोणीही समोर आलेले नाहीत वगैरे युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे यांनी आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले। सदर खटल्यामध्ये आरोपी पत्रकारातर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट जे.व्ही. चेळेकर यांनी काम पाहिलं। प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलवरती जेल रोड पोलीस स्टेशन मध्ये नगरसेवक कामाटी व पापाशेट यांच्यामध्ये खडाजंगी या मतळ्याखाली बातमी प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करून पोलिसांच्या प्रति अप्रतीची भावना निर्माण केल्याच्या आरोपातून पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत वराडे साहेब यांनी दिलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर हे त्यांच्या कर्तव्यावर ड्युटी करत असताना त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी रिसीव्ह झाली आणि त्यामध्ये प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब न्यूज चॅनलवरती सदरची बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाटी व पापाशेट यांच्यामध्ये खडाजंगी या मतळ्याखाली बातमी प्रसारित करून जेल रोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसामध्ये प्रसारित केला आणि सदर व्हिडिओमुळे पोलिसांची अप्रतीची भावना जनमानसामध्ये निर्माण होऊन पोलिसांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन झाली। या कारणास्तव फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाई पठाण यांनी प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलचे पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला होता व फिर्याद दिलेली होती। सदर फिर्यादीवरून पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना चेतवणे अधिनियम 1922 च्या कलम 3 अंतर्गत तसेच पुरावा नष्ट केल्याने भादवी कलम 201 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे साहेबांनी करून आरोपीच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल केलेले होते। सदर दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या विरुद्ध सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुरू झाली होती। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली। एकंदरीत संपूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम युक्तिवादावेळी आरोपी
पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यानेच ती बातमी प्रसारित केल्याचा प्रथमदर्शनी पुरावा मेहरबान कोर्टासमक्ष सरकार पक्षाने साबित केलेला नाही। तसेच सदर बातमीमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याबाबतचा कुठलाही इंडिपेंडेंट साक्षीदार मेहरबान कोर्टासमोर येऊन साक्ष दिलेला नाही। तसेच एकंदरीत आजच्या तांत्रिक जीवनशैलीचा भाग जर आपण पाहिलात तर सदरची बातमी कोणीही डिलीट करून एडिटिंग करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्यामुळे त्या बातमीमध्ये कोणी बदल केला किंवा काय केला याबद्दल कुठलीही सक्षम ठोस पुरावा या ठिकाणी दिसून येत नाही। आरोपीच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची खोटी बातमी प्रसारित केली नसल्याचा युक्तिवाद आम्ही केला व आरोपीस निर्दोष मुक्त करण्याची विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे साहेब यांनी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।